हाय गाईज, श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. जसं की सकाळची मला आज अचानक ऑर्डर आलेली होती, तर मी पटकन अशी रेडी झाली, तयारी केली आणि ऑर्डरला निघाली. पण बाहेर आली तर बघते तर काय एवढा पाऊस चालू होता आणि हा पाऊस काही जायचं नावच घेत नव्हतं. सो स्कूटीवर बसली, चावी फिरवली आणि पार्लरला पोचली. तर फायनली मेकअप केला आणि मेकअप करून थकली तर मग मी घरी गेली आणि घरी गेल्यानंतर परत मी 11 वाजता आली एक हेअरकटसाठी आफ्टरनूनला. मस्तपैकी असा मी हेअरकट केला. ह्या माझ्या ज्या कस्टमर आहेत ह्या नवी म्हणजे बॉम्बे साईडवरून आलेल्या होत्या. माझे कस्टमर आहे, त्यांच्या मावशी आहेत. तो त्यांचा मी हेअरकट केला आणि त्यांना हा हेअरकट इतका आवडला की त्या मला थँक्यू म्हणाल्या आणि त्यांनी फीडबॅकसुद्धा छान दिला. सो तुम्ही पण बघू शकता की माझा हेअरकट कसा वाटला. मला नक्की सांगा या व्हिडिओमध्ये बघून की तुम्हाला हा हेअरकट आवडला की नाही आवडला. बिकॉज आणि त्यांचं हेअरचा व्हॉल्यूमसुद्धा खूप छान होता, पण हेअर थोडेसे ड्राय होते बिकॉज ऑफ हेअर कलरमुळे. मी असं मस्त पुढे फेस फ्रेमिंगसाठी त्यांना एक मस्तपैकी असा हेअरकट फ्रंटला दिला आणि बॅकलासुद्धा असा व्हॉल्यूम भेटेल असा हेअरकट केला. जो हेअरकट मी नंतर ब्लो ड्राय करून सेट केलेला आहे, तर तो सेट झाल्यानंतर इतका छान वाटत होता हेअर. पण हेअरकट नेहमी असा असावा की म्हणजे ब्लो ड्राय करायची गरज नसावी, असा हेअरकट असावा, तरच तो हेअरकट खूप म्हणजे चांगला हेअरकट समजला जातो. एक आर्टिस्ट म्हणून मी सांगते, ब्लो ड्रायने तर कुठलेही हेअरकट छान होतातच. सो हेअरकट झाल्यानंतर मी अद्विकचे पप्पा आणि मी बाहेर निघालो माझ्यासाठी पावसाळी चप्पल घेण्यासाठी. पण ते खूप लेट झालं चप्पल घेण्यासाठी, पण आम्ही निघालो आणि निघतानाच आम्हाला बाईकवर बसलेलो तेव्हा आम्हाला बाप्पाचे दर्शन झाले, जे की आगमन चालू होते. फायनली बाटा शोरूममध्ये गेलो, पण तिथे काही मला आवडली नाही, मग दुसरीकडे पाहिले. नंतर घरी जाण्यासाठी निघालो तर ट्रॅफिक जाम भेटली आणि नंतर पार्लरमध्ये कस्टमर होतं, ते कस्टमर केलं आणि फायनली आता घरी जाते. घरी गेल्यानंतर माझ्या बिल्डिंगमध्ये एक फ्रेंड होती, तिच्या घरी सत्यनारायणची पूजा होती. सत्यनारायणची पूजा मी मस्त अटेंड केली, मस्तपैकी महाप्रसाद खाल्ला आणि असा माझा ब्लॉग कंप्लीट झाला. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.